मला वाटतं मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तसेच गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या बरोबरीने त्या ठिकाणी मला काम करायची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि दोन्ही जे हिंदुस्थानचं खऱ्या अर्थाने मराठी माणसाला आणि हिंदूंना कशा पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय झाल्यानंतर पेटून उठायचं, त्याचबरोबर या ठाणे जिल्ह्याचं दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब आज त्यांची गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही दरवेळेला त्या ठिकाणी जात असतो आणि आज शक्तीस्थळावरती येऊन खऱ्या अर्थाने जे बाळासाहेबांचे विचार आहेत गुरुवर्य, त्याचबरोबर आमचे धर्मवीर आनंदीगे साहेब आहे जे शेवटच्या श्वासापर्यंत या सर्वसामान्यांसाठी आणि सर्व स्तरातील घटकासाठी ते जीवन जगले आणि त्यांचा आज खऱ्या अर्थाने आमच्या गुरुला वंदन करायला या ठिकाणी आलो आहे। आता ह्यानंतर आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंसुद्धा पवित्र त्यांची जी हे आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। मातोश्री असेल किंवा शिवाजी पार्कचं स्मारक असेल आणि खऱ्या अर्थाने त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत। काय वाटतं एकंदरीत तुम्ही न डगमगता शिवसेना सोडलेल्या 2 शिवसेनेमध्ये उई फुटल्या पडल्यानंतर आता फडणवीस म्हणतात की ओरिजिनल शिवसेना एकनाथ शिंदेची, ओरिजिनल राष्ट्रवादी हे अजित पवारांची आहे। त्यांना जवळ दिसेल ना, गेल्या 8 दिवसामध्ये हातभर फाटली होती, कळलं की नाही? बघा, कुठली पण संघटनेला कुणीही कमजोर समजू नये। आज प्रत्येक कार्यकर्ता या कार्यकर्त्याच्या बळावरतीच आज जे काही शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत हे त्या ठिकाणी मोठ्या हिमतीने या ठिकाणी संघटनेच्या मागे आहेत आणि जोपर्यंत हे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत घाबरायची काही गरज नाही आणि कोण कोणाला संपवू शकत नाही, कळलं की नाही? त्यामुळे त्यांना गेल्या 8 दिवसापासून फक्त मराठी माणूस 2 नेते एकत्र झाले तर तुमचं एवढं परिस्थिती झाली, तर आज सर्वजण एकवटले तर काय होईल सांगा मला? त्यामुळे त्यांनी अशा भाषा करू नये। आशिष दुबे वारंवार वक्तव्य करतात की निवडणुका त्या ठिकाणी आले की या ठिकाणच्या उत्तर भारतीयांना अशा प्रकारचं बोलणं मला वाटतं गेल्या इलेक्शनला, बिहारच्या इलेक्शनला ते कोण ॲक्टर सुशांत सिंग ह्यांचं भांडवल करून त्या ठिकाणी हिंदी भाषिकांना खुश करण्यासाठी केलं। आता यावेळेला हिंदी भाषा सक्तीची करून बिहारच्यासाठी हे सर्व चाललेलं डाव आहे, परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेने हे सर्व ओळखलेलं आहे। ह्यांचं दरवेळेला बटंगे तो कटंगे, त्यानंतर मग आता हिंदू आणि हिंदूमध्ये लावण्याचा जो प्रकार केला, शेवटी हे सुद्धा आमचेच बांधव आहेत आणि ते आमचं म्हणणं काय आहे की आम्हाला कोणाशी वैर नाही आहे, ना हिंदी भाषिकांशी आहे, ना गुजराती भाषिकांशी आहे, ना कुठल्याच जाती धर्माच्या विषयी आम्हाला काही नाही। फक्त या महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता आहे, त्या मराठी अस्मितेवरती तुम्ही त्या ठिकाणी बोट लावण्याचा प्रयत्न करू नका, एवढेच आमची माफक अपेक्षा आहे। वैर नाही म्हणतात, मात्र पांडेची आता बदली केलेली आहे। अहो साहेब, मोर्चा होणार होता। अहो साहेब, त्या पांडेंचा बळी दिलेला आहे या लोकांनी, एक चांगला अधिकारी म्हणून। त्या ठिकाणी जो कुठलाही तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशनचा एक साधा कर्मचारीसुद्धा कॉन्स्टेबल त्या ठिकाणी स्वतः निर्णय घेत नाही। जो सरकारचा निर्णय असतो, आदेश असतो, तो पालन करत असतो, परंतु या सर्व प्रकरणामध्ये त्या पांडेचा बळी चांगले अधिकारी आहेत, IPS ते चांगलं महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, परंतु जाणून बुजून आता त्यांना कळलं की मराठी वोट त्या ठिकाणी बाजूला होत आहेत म्हणून त्यांचा बळी दिलेला आहे आणि शेवटी ते हिंदी भाषिक आहेत। सर, पाहिलं संजय गायकवाडांचं ज्या पद्धतीने मारहाण समोर आली त्यांचं माफी मागणार असं म्हणतात, जी मारहाण केली ती योग्यच आहे, ताळ खराब होती, त्यामुळे आता कुठला संजय गायकवाड जी मारहाण केली होती ना, आता बघा त्यांचंच सरकार, त्यांचाच मंत्री, त्यांचाच आमदार, सत्ताधाऱ्यांचे लाड चालू आहेत। आज तुम्ही बघितले का कायदा सुव्यवस्था कुठल्या या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहे का? जो हातात कायदा घेऊन त्या ठिकाणी हे चालू आहे, कळलं की नाही? सर, निशिकांत दुबे परत बरोबर ठाकरे बंधूंमध्ये हिंमत असेल तर माहीममधील मुस्लिमांकडून आणि अंबानींकडून मराठी बोलून दाखवा, पटकन न तो मारेंगे असं तुम्ही वक्तव्य केलं। अरे तो निशिकांत दुबे बिहारमधून बोलतोय,
घरात बसून 4 पोलीस प्रोटेक्शन ठेवून त्या ठिकाणी कोणी पण करेल, कळलं की नाही, तर त्यांनी इथे येऊन बोलावं. सर काय वाटतं येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणूक आहेत, कुठेतरी महाविकास आघाडीची जी ती बैठक पाहण्यात आहे, कुठे त्या आघाडीमध्ये बिघाडी दिसून येते काय एकंदरीत पाहायला? आपली आघाडी बिघाडी काही नाही आहे, सर्व बरोबर आहेत. यावेळेला सर्वांची वज्रमूठ आणि एकजूट या ठिकाणी आपल्याला येत्या इलेक्शनला बघायला मिळेल. स्थानिक पातळीवर निवडणुका लढवायला लागेल असं काँग्रेसची दिल्ली गेलेली आहे आणि आपली भूमिका वेगळी असेल. त्यांचे गुरु बदललेले असल्यामुळे ते दिल्लीला गेलेत, कळलं की नाही. आमचे गुरु इथे बसलेले आहेत आणि मातोश्रीमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांना पहिल्या त्यांच्या गुरुकडे पहिलं जावं लागेल, मग उरलेल्या वेळामध्ये आपले इकडचे गुरु. पण काय वाटतं एकंदरीत श्रीकांत शिंदे असतील, संजय शिरसाट असतील, आयकर विभागाची नोटीस बजावण्यात आली अशी माहिती आता समोर येते. वाटतं एकंदरीत कुठेतरी आता त्यांचा दिल्लीचा दौरा असेल, अमित शहाची भेट असेल. मला वाटतं ते त्यांच्या कर्माने मरणार आहेत, आम्हाला त्याशी घेणं देणं नाही. आज तुम्ही बघितलं असेल, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आजच मला वाटतं गुजरातमध्ये कुठला तरी ब्रिज कोसळला, हा ठाण्यामध्ये खड्ड्यांचं राज्य चालू आहे. आज ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, घोडबंदरसारख्या एरियामध्ये आज जवळजवळ नाही म्हटलं ती आज एवढी लोकं त्या ठिकाणी राहतात, मोठमोठी संकुलन आहेत. त्या ठिकाणी इथे यायला जवळजवळ 1 तास लागतो, 1-1.25 तास लागतो. कसला विकास घेऊन बसला आहे, फक्त ह्याला मार, त्याला मार, ह्याला मारझोड कर, त्याला हे कर, एवढंच चालू आहे. पक्षफोड, शाखा ताब्यात घ्या. अरे तुमच्या कर्तृत्वाने काम करा ना, तुम्ही तुमचं कर्तृत्व तुम्ही करा, स्वतःच्या ताकदीवर करा. हां सर, रवींद्र चव्हाणांचं म्हणणं आहे की अधिवेशन आहे, सुरू आहे, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हिंदीची सक्ती रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची पद्धती होती. मला असं वाटतं बघा, ते काय बोलले तो त्याला उत्तर मी देणं बंधनकारक नाही, परंतु ठीक आहे ना. आम्ही कुठे म्हणतोय, आम्ही तर म्हणतोय की आम्ही मगाशीच सांगितलं मी, इथे कोणाशी वैर नाही, हिंदी भाषिकांची वैर नाही, गुजराती मारवाडींची वैर नाही, इतर मुस्लिम असतील किंवा इतर कुठल्याही समाजाची आमचं वैर नाही. आमचं काय म्हणणं आहे की बाबा आमच्या मराठी अस्मितेच्या वरती तुम्ही अन्याय करू नका, एवढंच आमचं पण माफक अपेक्षा आहे. तर महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये देखील मतदानाची चोरी करण्यात आलेली आहे. तुम्ही देखील दुबार मतदानाची यादी समोर आणली होती विधानसभेत आणि लोकसभेत देखील. काय वाटतं कधी राहुल गांधींनी हा विषय उचललेला आहे? मला वाटतं आज ह्या जे सरकार आता आलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल, आज जवळजवळ 7.5 लाख त्यावेळेला वोट्स या ठिकाणी अचानकपणे त्याचं वोटिंग झालं, बरोबर आहे. आता तिकडे 1.5 करोड बिहारच्या इलेक्शनला नावच गायब करून टाकलीत आणि ह्या अशा खोट्या पद्धतीने हे निवडणुका जिंकत आहेत. म्हणून मला त्यांना सांगणं हे आहे की तुमच्यात हिंमत असेल तर या ठिकाणी बॅलेट पेपरवरती तुम्ही निवडणुका लढवा, म्हणजे तुम्हाला तुमची त्या ठिकाणी जनता तुम्हाला हे दाखवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.